भारतात येण्यासाठी आज आमचा शेवटचा दिवस आहे स्वीडन मधला। फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि नवीन अजून पप्पा आलेले आहेत गाडी घेऊन। सो आम्ही त्यांचीच वाट बघतोय। आले मला वाटतं आले। मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो फायनली आम्ही आज निघालेलो आहोत भारतात येण्यासाठी। आज आमचा शेवटचा दिवस आहे स्वीडनमधला आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही सगळेच भारतात येण्यासाठी। आणि आता काही वेळामध्येच आम्ही खरं तर आता आम्ही आहोत हॉटेलच्या इथे आणि आता इथून जाणार आहोत मेट्रो स्टेशनला। प्लस कसं आमचा प्रवास होतोय तो प्रवास अख्खा तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। आता आम्ही मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी कॅब बुक केलेली आहे। सो कॅब येईल थोड्या वेळात, आम्ही बसू आणि सगळं सामान वगैरे आता बाहेर आणलेलं आहे। वीक आपण बसलीये, कॅब येतीये। तर चला तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करा आणि आमचा कसा प्रवास होतोय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तर चला। सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत मेट्रो स्टेशनच्या इथे आणि तिथून आता आपल्याला घ्यायची आहे मेट्रो एअरपोर्टसाठी। आणि विहिका बघा, विहिका आहे ना तिची सेपरेट बॅग घेऊन चालली आहे। विक्रांत ही 2 बॅग घेऊन चालले, त्यांची एक बॅग, माझ्या इकडे एक बॅग आणि स्ट्रोलरमध्ये ऑलरेडी अजून एक बॅग भरलेली आहे। सो भरपूर लगेज घेऊन आम्ही चाललेलो आहोत। प्लस विहिकाला पण काम दिलंय आता। तर चला। सो आता आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आणि चाललो आहोत एअरपोर्टला। तर फायनली स्वीडनला बाय बाय केलेला आहे आम्ही, करत आहोत खरं तर, कारण आता इथून डायरेक्टली आपण डेन्मार्कला जाणार आहोत, डेन्मार्कच्या एअरपोर्टला। सो कसं तरी वाटतंय खरं तर, खूप इमोशनल मोमेंट आहे हा। आणि सो यस फायनली बाय बाय करतोय आम्ही। आणि किती मिस करणार ना आपण या मेट्रोला, खूप जास्त। म्हणजे आम्ही जिथे कुठे फिरायला जायचो, कुठे पण अगदी जवळपास पण आपल्या शेजारच्या सिटीमध्ये जायचं असेल, कुठेही फिरायला जायचं असेल ना तर आम्ही ह्याच मेट्रोमधून वगैरे फिरायला जायचो मस्त। सो आता आम्ही कोपेनहेगन एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता चेक इनला अजून आम्हाला भरपूर वेळ आहे। सो थोडा वेळ आम्ही इथे बसणार आणि जेव्हा चेक इन वगैरे होतं मग सगळ्या बॅग्स वगैरे निघून जातात, त्याच्यामुळे आपल्याला असं काही निवांत राहतो आपण, म्हणजे नाही का आपल्याकडे बॅगचं वगैरे ओझं नाही राहत कॅरी करण्यासाठी, त्यामुळे निवांत राहतो। सो बघूया आता थोडा वेळ आम्ही बसणार इथे मस्त। आणि इकडे जवळच स्क्रीन आहे, सो स्क्रीनवर बघणार कधीचा टायमिंग आहे काय तसं। हा एअरपोर्टच्या खूप जास्त आठवणी आहेत आणि आता माहीत नाही आता कधी येणं होईल की नाही परत या एअरपोर्टवर। सो त्याच्यामुळे आम्ही सगळं परत एकदा फिरून घेणार मस्त एअरपोर्ट। तर चला। सो आता आम्ही बॅग चेक इनच्या लाईनमध्ये थांबलेलो आहोत, तुम्ही बघू शकता भरपूर मोठी अशी लाईन आहे। आणि त्याच्यासाठी आता बॅग चेक इनसाठी थांबलेलो आहोत। विक्रांत आणि विहिका इथे बस थांबलेत। आणि विहिका जस्ट झोपेतून उठली आहे। सो आम्ही आमचे सगळे लगेज वगैरे घेऊन इथे थांबलो आहे आता बॅग चेक इनसाठी। आणि खूपच जास्त गर्दी आहे नाही का, बरीच गर्दी आहे।
सो आत्ताच आमचं सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालं, बॅग वगैरे सगळ्या देऊन झालं, तुम्हाला दाखवलं मी. आणि सिक्युरिटी चेक इनच्या इथे आपल्याला नाही दाखवत आहेत बरोबर, तिकडे मोबाईल अलाउड नसतो त्याच्यामुळे. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या गेट नंबरपाशी आणि नेहमीचा आपला आवडतीचा म्हणजे ड्युटी फ्री सेक्शन आता आलेला आहे. सो ते बघत बघत आपण जाऊया आता. आणि विक्रांत पण इकडे स्क्रीनवर बघत होते की आपला कुठला गेट नंबर आहे, किती नंबर आहे, C28. तर C28 ना. हां, तर चला आम्ही गेट नंबरच्या इथे बसतो आता निवांत, कारण सगळ्या बॅग्स गेलेल्या आहेत त्याच्यामुळे छान फिरता येणार आता. सो चला. सो फायनली आता बोर्डिंग चालू झालेलं आहे. आता आम्ही आता प्लेनमध्ये जात आहोत आणि चला खूप जास्त गर्दी आणि एवढ्या वेळ बसून म्हणजे लहान मुलं असल्याचा खरंच फायदा होतो की लवकर सोडतात आपल्याला, नाही का कुठेही लाईनीत वगैरे थांबायची गरज नाही पडू शकत. थँक्यू. 16 हां. हो बस इथे बस सीटवर. सो आत्ताच आम्ही प्लेनमध्ये बसलो आणि अजून पण लोक येत आहेत, थोडीसं गर्दी आहे आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये टेक ऑफ होणार. आणि विहिका तर आत्तापासूनच खूप जास्त एक्सायटेड आहे एकदम, तिचं गेम वगैरे ती म्हणते कधी लागणार गेम, कधी लागणार गेम. सो असं आहे. आणि आम्हाला दोघांना तर प्रचंड झोप आली आहे, कारण रात्रीची फ्लाईट आहे त्याच्यामुळे रात्रभर आता मस्त आम्ही झोपणार एकदा जेवण झाल्यानंतर. सो चला आता जसं जसं पुढचा प्रवास होत जाईल तसं तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करतेच आहे. आता आमचा डिनर आलेला आहे आणि डिनरमध्ये काय काय तुम्हाला दाखवते मी. तर इथे ना पोटॅटो चिकपीस चाट आहे, त्याच्यानंतर आम्ही नॉनव्हेज मागवलं होतं. सो इथे नॉनव्हेज आहे. तर इथे चिकन करी आहे, राईस आहे आणि इकडे पण कुठली तरी सब्जी आहे, प्लस पाणी दिलेलं आहे, एक पाव आहे, ब्रेड आहे आणि एक डेझर्ट आहे. आणि ते खूप सुंदर लागते त्यामुळे विहिका लगेचच खायला सुरुवात केली विहिकाने. बघा आणि बटर आहे. सो असं प्रकारचं तर आम्ही मस्त आता डिनर करणार. आणि त्याचबरोबर विहिका पण इथे स्क्रीनवर पेंग्विनचं काहीतरी बघत बसली आहे, मस्त एन्जॉय करते विहिका. हो ना विहिका? तिकडे तिकडे पप्पांना सो आत्ताच आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आणि आता आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे विक्रांत आहेत. सो बॅग्स वगैरे तर कलेक्ट केलेल्या आहेत आणि आता इथून परत चेक इन करायचं आहे, कारण आपली कनेक्टिंग फ्लाईट आहे पुण्यासाठी. तर मग ही सिस्टीम पण खरं तर अशीच असते की तुमचं जे फर्स्ट इंडियातलं डेस्टिनेशन असतं ना, तिथे तुम्हाला तुमच्या बॅग्स कलेक्ट कराव्या लागतात आणि मग त्या पुन्हा चेक इन करावे लागतात. सो दिसतो तेवढा प्रवास खरंच अजिबात सोपा नाही आहे,
खूप मोठा प्रवास आणि खूप दमल्यासारखं होतं आणि ऑलरेडी आम्ही खूप जास्त दमलो इथे. बघा. तर चला आता आम्ही बॅग वगैरे चेक इन करून घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. सो दिल्ली एअरपोर्टला आमचं बॅग चेक इन वगैरे सगळं झालं, सगळं सिक्युरिटी चेकिंग झालं, इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही इथे मस्त कॉफी घेत आहोत. आणि इंडियात आल्यावर पहिली कॉफी आहे नाही काही आपली. दिल्लीमध्ये आता मस्त कॉफी घेणार आहोत आणि छान दिली त्यांनी कॉफी एकदम नाही का अशी छान बॉटलमध्ये आणि 2 ग्लास दिलेले आहेत, त्याच्यात आपण मस्त कॉफी पिणार आहोत. आणि येस आता अजून दोन तास मला वाटतं अजून आपलं नेक्स्ट प्लेन आहे, म्हणजे पुण्याचं डायरेक्टली प्लेन आहे दिल्ली टू पुणे. थोड्याच वेळात आपलं बोर्डिंग वगैरे पण स्टार्ट होईलच. आणि विहिका इकडे झोपली बघा, कारण प्लेनमध्ये तिची एवढी व्यवस्थित झोप नाही झाली म्हणून ती इथे झोपली. तर चला आता आम्ही मस्त गरमागरम अशी कॉफी घेतो आणि पुण्याला गेल्यानंतर मग बोलते तुमच्या. आता आम्ही आमच्या गेट नंबरच्या इथे चाललेलो आहोत आणि गेट नंबर आहे आमचा 32B. सो आणि त्याच्यावर लिहिलं होतं की फक्त 5 मिनिटं चालायचं आहे आणि आम्ही एवढं चालून आलो ना आणि आम्हाला आता दिसतो एकदम कोपऱ्यात येतो 32B. बाई काय प्रकार, एवढं लांब गेट नंबर. पुण्यासाठीची बोर्डिंग चालू होत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत फ्लाईटमध्ये बसायला. चलो ड्रेस चेंज केलाय आता मस्त हो ना का, कारण तिकडून येताना खूप जास्त थंडी होती आणि इकडून जाताना आता एवढी जास्त गरमी आहे ना, त्याच्यामुळे तिला असे मोकळे ढाके ड्रेस घातलाय. उघड ना ते. ध्यान दीजिए. व्हेज पफ दिलेला आहे. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार आहेत. मी व्हेज घेतलंय, विक्रांती नॉनव्हेज, विहिका पण व्हेज. आणि इकडे मफिन आहे, चॉकलेट मफिन. त्याच्यानंतर इथे ना हे सँडविच आहे, कुकीज आहेत. पोहोचलेलो आहोत आणि नवीन एअरपोर्टच्या इथे आम्ही उतरलेलो आहोत आणि इतकं सुंदर आहे ना नवीन एअरपोर्ट. बापरे, मी पहिल्यांदा बघतेय, तर खरंच खूप भारी झालं आहे. आणि ये स्पेशली आम्हाला घेण्यासाठी माझे पप्पा आलेले आहेत गाडी घेऊन. सो आम्ही त्यांचीच वाट बघतोय. आले मला वाटतं ना, हां आले. सो चला आता मी आलेले आहेत पप्पा आणि चला. Hi. Hi.